तर याला आपण शॉर्टमध्ये BPT अशा या ठिकाणी संबोधणार आहोत. बेसिक प्रोपोर्शनल थेरम कशाला म्हणतात. तर थोडक्यामध्ये आहे एक ट्रायंगल. तर एक ट्रायंगल आहे. ट्रायंगलच्या कुठल्याही दोन बाजूला इंटरसेक्ट करून जाणाऱ्या एक रेषा आहे, लाईन आहे, आणि भिन्न डिस्टिंक्ट पॉईंट मधून जर छेदून जात असेल, समजा ABC एक ट्रायंगल आहे आणि त्या ABC ट्रायंगल मध्ये काय केलं आपण एकाने त्याच्या कुठल्याही दोन बाजूला म्हणजे AB ला आणि AC ला अशा दोन बाजूला आपण काय केलं, एका लाईननं समजा एक लाईन L आहे ती P आणि Q अशा दोन पॉइंट्स मध्ये डिस्टन्स पॉइंट मध्ये काय करायला ठिकाणी त्याला इंटरसेक्ट करते आणि थर्ड साइडला काय ठिकाणी पॅरलल असेल दॅट. तर आपल्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे काय. ट्रायंगल घेतला आपण सरळ एक त्रिकोण आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूला एक रेषा काय करत असेल, इंटरसेक्ट करत असेल म्हणजे छेदत असेल, ओके, आणि थर्ड साइडला पॅरलल असेल. तर जे काही त्यानं इंटरसेक्ट केलेला जे काही डिव्हिजन पार्ट्स आहे पहिल्या साइडचा AB चा AP आणि काय झाला ठिकाणी PB झाला, याचा रेशो म्हणजे काय ठिकाणी AP/PB हा प्रोपोर्शन मध्ये असतो कोणाच्या, दुसऱ्या साइडच्या रेशोच्या. दुसऱ्या साइडचे पण दोन पार्ट झाले त्या लाईनने छेदल्यामुळं एक AQ पार्ट झाला, दुसरा QC पार्ट झाला. तर हे एकमेकांच्या इक्वल मध्ये येतात हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे, AQ/QC. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे की काय एक ट्रायंगल आहे, एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूला काय करते, एक लाईन इंटरसेक्ट करते. ती कशी, ती थर्ड साइडला पॅरलल आणि डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट नाही करत, तर दोन कुठल्याही भिन्न भिन्न मध्ये काय करत असेल, छेदत असेल. तर त्यावेळेस आपला सिद्ध करायचं आहे की ते जे काही डिवाइड झाला त्या साइडचा पार्ट्स आहे तो पार्ट्स या ठिकाणी काय असतो, त्याच्या प्रोपोर्शन मध्ये असतात दोन साइडचे. त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात माहिती करून घ्यायची आहे. तर नाव त्याच्यामध्ये आपला थोडक्यात काय मध्ये तुम्हाला समजून सांगतो मी. तर त्याच्यामध्ये थोडक्यात पहिला पॉइंट आपला असतो 2 प्रोचा गिव्हनचा. गिव्हन काय काय दिलं तुमच्या ठिकाणी, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC लाइन L इंटरसेक्ट वगैरे काय करते, इंटरसेक्ट करते कोणाला, साइड AB and साइड AC at point P and Q respectively. ओके, लाइन L ही काय करते, इंटरसेक्ट करते कोणाला, साइड AB आणि साइड लाइन L इंटरसेक्ट साइड AB and साइड AC at point P and point Q respectively. ओके, मग आपला 2 प्रूफ काय करायचं आहे. मग एवढं झाल्यानंतर या लाईनमुळं जे काही इंटरसेक्ट झाल्यामुळे जे काही दोन पार्ट झाले, हा एक पार्ट्स आणि हा एक पार्ट्स, इकडे पण तसंच झाला, हा एक पार्ट्स हा एक पार्ट्स, असे दोन भिन्न भिन्न पार्ट्स झाले. पहिल्या साइडचा पार्ट्स कोणता आहे, एक पहिला AP याचा रेशो PB इज इक्वल टू दुसऱ्या साइडचा रेशो पार्ट्सचा रेशो AQ/QC. ओके, हे आपला इक्वल आणून दाखवायचं आहे. काय करायचं ठिकाणी, इक्वल आणून दाखवायचं आहे. त्यामुळे थोडक्यात आपल्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन लागते. या ठिकाणी काय कन्स्ट्रक्शन रचना म्हणतो आपण, तर PC अँड क्यूब आपण जोडून घेतला. ड्रॉ सेगमेंट कोणता कोणता, PC अँड सेगमेंट
क्यू बी. ओके, असे दोन सेगमेंट ठिकाणी काढल्यानंतर आपल्याला दोन ट्रायंगल ठिकाणी पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये आपलं स्टेटमेंट घ्यायचे, आता प्रूफ मध्ये जायचं आपला. ओके, प्रूफ मध्ये काय ठिकाणी पहिला ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल सरळ इन ट्रायंगल ए क्यू पी किंवा ए पी क्यू हा ट्रायंगल. त्यानंतर अँड ट्रायंगल पी क्यू बी. ओके, हा छोटा ट्रायंगल घेतला, हा एक आणि हा ट्रायंगल दोन एवढा तयार झालेला. तर या दोन ट्रायंगल जर पाहिला तर यांच्या दोघांची जी काही बेस आहे, कॉमन बेस होऊ शकतो या ठिकाणी, एकाच बेसवरती आधारले आहेत म्हणजे, किंवा इक्वल हाईट्स असे या ठिकाणी आपल्याला घेता येते. तर जर याचा आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढला तर सहज यांचा ए बी डिवाइड बाय बी बी दोन म्हणजे ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स. ओके, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू काय त्या ठिकाणी ए पी डिवाइड बाय पी बी. ओके, तर याला एक नंबर नाव दिला आपण. कसं करायला असं, ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट्स. इक्वल हाईट्स ट्रायंगल. ओके, समान उंचीचे त्रिकोण. सिमिलरली त्याचप्रमाणे सिमिलरली इन ट्रायंगल कोणता, तोच आपला ए पी क्यू अँड पी क्यू सी अँड ट्रायंगल पी क्यू सी. इकडे साईडचा एकूण असाच हा घेतला इकडं. ओके, या ट्रायंगल बद्दलची आपण स्टडी करून घेणार. पहिला ए पी क्यू आणि दुसरा पी क्यू सी. तर या दोन ट्रायंगल मध्ये पण सेम त्याचप्रमाणे येणार. ओके, यांची पण या ठिकाणी इक्वल हाईट आहे. ओके, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू त्यांच्या बेसिसचा रेशो. ओके, जर हाईट इक्वल असेल तर त्यांच्या पायांचा गुणोत्तर येतो ए क्यू डिवाइड बाय क्यू सी. इथं पण इक्वल आहे, या दोन नंबर नाव घेऊया आपण इक्वल हाईट्स. काय म्हटलं या ठिकाणी इक्वल हाईट्स. तर या ठिकाणी याचा बेस आला, मात्र हे दोन्ही एकाच बेसवर त्यांनी समान उंचीचे जे आपल्या ठिकाणी पकडता येते आणि गृहीत धरता येते. तर अशा प्रकारच्या ठिकाणी दोन तयार झाले. आता जाऊया ह्या दोन ट्रायंगल मध्ये छोट्याशा. ओके, या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय पाहता येते आपण ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊ शकतो. ओके, तर पहिल्या ठिकाणी ट्रायंगल ए पी क्यू आला, दुसऱ्या याच्यावर ए पी क्यू आला. ओके, तर आता या ठिकाणी आपल्याला काय पाहता येते थोडक्यात माहिती घेऊया आपण. इन ट्रायंगल पी क्यू बी, इन ट्रायंगल पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी. ओके, पी क्यू बी आणि पी क्यू सी. तर पी क्यू बी आणि पी क्यू सी जर पाहिलं आपण, हे दोन पॅरलल आहेत. कार्य आपलं शेवटी गणित होतं आणि ह्या त्यांचा आपण जर बेस बघायला पी क्यू किंवा पी सी काही फरक पडणार नाही. जर हे दोन पॅरलल असतील त्यांचं डिस्टन्स काय असणार आहे, दोघांच्या ठिकाणी सेम असणार आहे, इक्वल असणार आहे आणि पाया कॉमन आहे, समान उंची आणि सामायिक पाया असा ठिकाणी आपला होऊ शकते. म्हणून हे दोन ट्रायंगलचे जे काही पाया आहे तो समान आहे पी क्यू आणि उंची जो आहे दोन समांतर रेषा असल्यामुळे त्याची उंची या ठिकाणी कॉन्स्टंट आहे किंवा स्थिर आहे किंवा तीच असणार आहे. या आपण ट्रायंगलची उंची तीच असणार आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलची पण उंची या ठिकाणी तेच असणार आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल टू 1:1. ओके, मग काय करता येते आपल्या ठिकाणी याला एरियाज ऑफ रेषेस ऑफ
variations of areas of two triangles with the common base and equal height. ओके, कॉमन बेस आणि इक्वल हाईट्स अशा ठिकाणी आपल्याला मांडता येते आणि लिहिता येते. ओके, तर यालावून आपल्याला लिहिता येते एरिया ऑफ ट्रायंगल काय हो पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. ओके, याला नंबर 3 नाव देऊया आपण. तर त्या ठिकाणी फ्रॉम 3 वरून आपल्याला काय करता येते, जिथं पी क्यू बी आहे तिथं काय नोट होता येते तुम्ही आपला पी क्यू सी आर घेता येते. आणि जर याच्यामध्ये पी क्यू सी आर ठेवला तर हे दोन स्टेटमेंट एकत्र काय होतील, पी क्यू सी नंतर सारखे होतील आणि फ्रॉम ह्याच्या सगळ्याच्या बरोबरीनं तर तुम्ही त्या ठिकाणी आणून ठेवला पुट द व्हॅल्यू ऑफ 3 इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजे जिथं पी क्यू बी आहे त्याला काढूया आपण. ओके, सॉरी पी क्यू बी ए पी क्यू पी क्यू बी आहे त्याला काढूया आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय पी क्यू बी आहे याच्याऐवजी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आणून ठेवूया. हे साईडच्या तसं ए पी डिवाइड बाय पी बी. ओके, याला नंबर 4 नाव देऊया आपण. फ्रॉम 2 and 4. ओके, इथं काय बघा काय मार्क आहे ना, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. इथं पण एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी म्हणजे लेफ्ट हँड साइड त्या ठिकाणी इक्वल आहे. Therefore, from 2 and 4, ओके, 2 आणि 4 वरून आपण डायरेक्ट घेऊन टाकता येते. काय लिहिता येते, ए पी डिवाइड बाय पी बी. जर लेफ्ट साइड बोलत असेल तर आपण राईट साइड इक्वल लिहू शकतो ए क्यू डिवाइड बाय क्यू सी. ओके, हे दोन वाक्य आपल्याला लिहिता येते. आपलं सिद्ध काय करायचं होतं, ए पी डिवाइड बाय पी बी इज इक्वल टू ए क्यू डिवाइड बाय क्यू सी हे आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि हे सिद्ध या ठिकाणी झालेलं आहे. ओके, नाव ह्याला थोडक्यामध्ये आपण थोडक्यात फेअरमध्ये या ठिकाणी सांगूया आपण. डबल एक बार ठिकाणी तुम्हाला आता समजून सांगतो. ते पण पूर्ण वाक्य स्टेटमेंट सर्व काही लिहून तर स्टेटमेंट काय आपल्या थेरमचं बघा. इफ अ लाइन parallel to the side of triangle intersect the remaining sides in two distinct points, okay, then the lines divide the sides in the same proportion. Okay, समजा एक लाइन काय ठिकाणी थर्ड साइडला पॅरलल आहे आणि ते दोन अनदर टू साइडला काय केलेले डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये छेदते. म्हणजे फिगर काढूया आपण अगोदर स्टेटमेंट नुसार. स्टेटमेंट लिहायचं तुम्ही अगोदर. एक ट्रायंगल आहे, तुमचा ट्रायंगल आहे, आपण काढूया पी क्यू आर. ओके, आणि एक लाईन काढूया एल जी की क्यू आर ला पॅरलल आहे. लाईन एल डिवाइड होते पॉइंट एम आणि एन या ट्रायंगल मध्ये.
तर हे काय सांगितलंय की ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या दोन साईडला काय करते, एक लाईन इंटरसेक्ट करते आणि थर्ड साईडला ते पॅरल आहे. तर आपल्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे की जे काही डिवाइड्स पार्टचा रेशो आहे, ओके, म्हणजे PM आणि MQ आणि PM डिवाइड बाय NR हा प्रोपोर्शन मध्ये असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, तर आपण थोडक्यामध्ये जाऊया आपल्या थेरमची सगळं. BPD बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, बालाजी पांडुरंग ताटे हे आमच्या सुपुत्र मित्राचं नाव आहे. तर त्याच्या नावानुसार हा थेरम प्रकाशित झालेला आहे, BPD बालाजी पांडुरंग ताटे. ओके, तर हे ठिकाणी सर्वप्रथम आपण घेऊया गिवन. आपल्या स्टेटमेंटमध्ये गिवन कसं येणार. ओके, तर इन ट्रायंगल PQR, ओके, PQR comma line L parallel side QR and line L intersect to side PQ and side PR at a point M and N respectively. अनुक्रमे काय करता या ठिकाणी छेदत आहे. मग जर आपण थोडक्यात गिवन आपलं साध्य काय करायचं, टू प्रूव्ह काय करायचं, आपलं साध्य म्हणतो आपण, याला पक्ष म्हणतो. ओके, तर साध्य काय करायचं, आपला डिवाइडचा जे काही पार्टचा रेशो आहे, पहिला पार्ट्स, ओके, PM डिवाइड बाय MQ इज इक्वल टू PM डिवाइड बाय NR. ओके, तर या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं, पहिल्या साईडचा रेशो आहे PM डिवाइड बाय MQ आणि PM डिवाइड बाय NR. या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, त्यानंतर थोडंसं कन्स्ट्रक्शन लागते. आपला कन्स्ट्रक्शन आपल्या मनावर असते. ड्रॉ सेगमेंट किंवा जॉईन म्हणा. ड्रॉ सेगमेंट MR and NR, NQ sorry, NQ. ओके, यांना आपण जॉईन करून घेतलं. तर आता जाऊ या ठिकाणी आपण प्रूफकडं. प्रूफ्स. ओके, इन ट्रायंगल कोणता हा वरचा छोटा घ्यायचा आहे आपला. इन ट्रायंगल PMN, ओके, अँड ट्रायंगल दुसरा घ्या कोणता आहे खालचा एक MNQ. ओके, MNQ. तर या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे हे जर काढलं आपण, तर अशा प्रकारचे दोन ट्रायंगल आहेत आणि त्यांचा बेस अलग अलग आहे, मात्र हाईट दोघांची इक्वल येते. ओके, कारण का दोन्ही जर पाहिलं आपण पर्टिक्युलर लाईनच्या पासून तयार झाले आहे, म्हणजे इक्वल हाईटचे ट्रायंगल आहे. जर याचा आपण जर रेशिओ घेतला, एरिया ऑफ ट्रायंगल कोणता PMN डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल MNQ इज इक्वल टू काय ठिकाणी त्यांचा PM म्हणजे बेसचा रेशो कुठेचा, पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे PM आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे ठिकाणी MQ, म्हणून MQ. ओके, याला आपला एक नंबर नाव देता येते, याचं रिझन देता येते. ट्रायंगल्स हॅव इक्वल हाईट्स. काय म्हणण्याच्या ठिकाणी इक्वल साईड. दोन ट्रायंगल्स या ठिकाणी इक्वल हाईट आहे, म्हणजे एक नंबर नाव. सिमिलरली
सिमिलरली इन ट्रायंगल पी एम एन पुन्हा शेप बार या पी एम एन घेऊया आपण आणि त्याच्यासोबत इकडा ट्रायंगल घेऊया छोटा आता पी एम एन अँड ट्रायंगल एम एन आर काय घेऊया आपण एम एन आर. सिमिलरली त्याच गोष्टी याच्यामध्ये पण घडतात. ट्रायंगल हॅव इक्वल हाईट्स म्हणजे म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी एम एन divided by area of triangle M R is equal to काय is equal to काय दिलेला साईडची बेस पहिल्या ट्रायंगलचा बेस आहे PN डिवाइडेड बाय खालचा हाईट आणि NR. ओके याला आपण 2 नंबर ट्रायंगल हॅव इक्वल हाईट काय ठिकाणी इक्वल हाईट 2 नंबर नाव दिलं आपण. नाव आता काय करूया आपण ह्या खालच्या 2 ट्रायंगल मध्ये जाऊया. त्या 2 ट्रायंगल मध्ये काय असायचं तुम्हाला सांगितलं की हे आपलं गिवन आहे एम एन पॅरलल क्यू आर म्हणजे हे 2 पॅरलल्स आहेत. त्या 2 पॅरलल्स मध्ये तयार होणारे 2 त्रिकोण म्हणजे त्यांची हाईट इक्वल असणार आहे आणि दोघेही एम एन या बेसवरती काय ठिकाणी तयार होतात म्हणजे त्याचा बेस पण पाया पण काय ठिकाणी कॉमन आहे हाईट पण इक्वल आहे. जर असं असेल तर आपली शेवटची प्रॉपर्टी काल दिलेली जर ज्यावेळेस 2 त्रिकोणची हाईट आणि पाया इक्वल किंवा कॉमन असतात तर त्यावेळेस त्यांचे 2 ट्रायंगलचे रेशियो एरिया जो आहे ते इक्वल असते. या ठिकाणी आपला पाहायचं आहे. ओके मग नाव इन ट्रायंगल कोणता एम एन क्यू and triangle MNR. ओके ह्या 2 त्रिकोणामध्ये जर पाहिलं तर डायरेक्ट आपण एरिया घेऊ शकतो. याचा एरिया ऑफ ट्रायंगल MNQ डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल MNR इज इक्वल टू 1:1. ओके कारण याची हाईट पण इक्वल आहे आणि बेस पण कॉमन आहे. तर ट्रायंगल हॅव इक्वल हाईट अँड कॉमन बेस. ओके तर ह्याला मी काय करतो आता हे 2 ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल MNQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल MNR. ओके काय करून गेल्या ठिकाणी याच्या गुणाकारात करून गेला म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतला तर हे 2 ट्रायंगल इक्वल झाले. त्याला नंबर नाव देतो या ठिकाणी 3. ओके फ्रॉम 1 and 2 from 1 and 3. ओके जिथं MNR आहे तिथं मी काय करतो MN कुठे ठेवतो तुमचा दुसरा नाव. ओके रिप्लेस करूया आपण. ओके तर काय भेटेल मग आपल्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल PMN डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल MNR च्या ऐवजी MNQ. ओके राईट साइडचा शब्द आहे PN डिवाइड बाय NR. याला नंबर आपण 4 नाव देऊ. ऑब्झर्व 4 आहे PM डिवाइड बाय MQ हे येईल आपलं MNQ केल्यानंतर MNQ आपण चेंज केलं आणि त्याच्या ऐवजी आपण NMR ठेवलं. ओके तर PM डिवाइड बाय MQ 4 आणि आपण 2 ला ऑब्झर्व केल्या ठिकाणी तर यावरून काय दिसेल आपला
इथला जर याच्यामध्ये आपण 1 आणि 2 मध्ये, तर हा इथं पण ट्रायंगल PMN डिवाइड बाय ट्रायंगल MNQ इज इक्वल टू PM, किंवा आता याला चेक केलं आपण PMN डिवाइड बाय MNR इज इक्वल टू PM डिवाइड बाय MQ, आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण PMN डिवाइड बाय MNR इज इक्वल टू PM डिवाइड बाय NR. फ्रॉम 4 आणि 3 ला तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केला, फ्रॉम 2 अँड 4, ओके, 2 आणि 4 वरून, तर दोघांच्या लेफ्ट साइड हा इक्वल आहे, ओके. ही साइड आणि वरची लेफ्ट साइड या दोन्ही साइड त्या ठिकाणी इक्वल आले आहेत. जर लेफ्ट साइड इक्वल असेल तर आपल्या ठिकाणी राईट साइड या ठिकाणी इक्वल घेता येतात. म्हणून PM डिवाइड बाय MQ इज इक्वल टू PM डिवाइड बाय NR, ओके. म्हणजे दोघांच्या लेफ्ट साइड या आपण इक्वल घेऊन टाकलं. इथंच आपल्या ठिकाणी यन्स म्हणून लिहिता येते, ओके. तर अशा प्रकारचा थेरम थोडक्यात सिद्ध करून दाखवला आहे. यावस्था आपला पहिलाच थेरम थोडासा कन्फ्युजन वाटतो, कारण का थेरम ही ऐकण्याची भाषा आपली बरेच दिवस झाली विसरून गेलेली आहे, त्यामुळे थोडंसं डिफिकल्टी जाऊ शकतात. त्याच्याबद्दल काही अडचण नाही. तरी पुस्तकातून एक वेळेस वाचन करून घ्या, तुम्ही स्वतःच्या मनाने एक बार लिहून घ्या, नंतर स्वतःच्या मनानं एक वेळेस करून बघा. याच्यानंतर याच्यावर 2 प्रॉपर्टीज आहेत, एक अँगल बायसेक्टरचे आणि एक पॅरलल साईडचे. ते घेतल्यानंतर मग आपण साध्या एका ठिकाणी जाऊ शकतो, किंवा उद्याच्या पिरियडमध्ये आपण दोन्ही प्रॉपर्टीज या ठिकाणी घेऊन टाकूया, ओके. धन्यवाद.